मित्राच्या बहिणीच्या घरी गेलेलो कोल्हापूरला वारणेला आणि तोपर्यंत हे बघा एक पाहुणं दिसलं टोपी आणि धोतर नेसलेलं. आता ही शेवटची पिढीच आहे बघा टोपी आणि धोतरातली. आणि आता जुन्यातलं घर होतं म्हणून जरा म्हणलं करावं व्हिडिओ शूट. घरात फरशी होती पण भीतीला पहिल्या जुन्यातल्याच देवळ्या आहेत बघा. गावाकडं अजून पण तांब्या भरून पाणी द्यायचीच पद्धत आहे. ग्लासनं वगैरे काय पाणी कोण देत नाही. दुसऱ्या बाजूला तशीच देवळी पण होती आणि बघा भीतीतलं कपाट केलेलं होतं. भीतीतलं कपाटाला बघा ते लाकडी दरवाजा आहे. परत तो कोयंडा पण केला आहे उघडून म्हणून लॉक करायसाठी. असंही जुन्या पद्धतीचं घर आहे आणि कढीपाठ पण आहे फाळ्यांचा बघा. पलीकडे जेना दिसतोय. आतल्या खोलीमध्ये गेलो तर वर बघा माळ्यावर अशी शेणीची थापी लावलेली आणि वरती कौलं पण दिसतात बघा. जुन्यात घर आहे पण इतकं भारी वाटत होतं. मित्राची बहीण म्हणत होती व्हिडिओ नका करू आमचं जुनं घर आहे. पण तिला म्हणलो जुनं घर आहे पण म्हणलं परत लाखो रुपये देऊन पण हे सगळं बघायला मिळणार नाही म्हणून व्हिडिओ करतोय म्हणलं. अंगणातच टेलिफोनचा जुना डांब होता. तोपर्यंत इकडं बोकेश भाऊ बसलेले मटणाच्या वासावर. आम्ही पण जेवलो. जेवून आबा आणि दादा बसलो तर गप्पा मारत. आबा म्हणजे मित्राचं वडील ते पॅन्ट शर्टवाला आहेत ते आणि दादा आहेत ते सांगलीच आहेत त्यांचं युव आहे आबांचं. हे दोघं बसले होते आपले निवांत आणि मला पण आली होती मटण खाऊन सुस्ती. तोपर्यंत म्हणलं अंगणातनं फिरून यावं तर पुढं भाताचं शेत ऊसाचं शेत दिसलं. म्हणलं जरा फिरावं. नारळीचे झाडं वगैरे होते छान वाटत होतं वातावरण. अंगणात एक मोठ्याच्या मोठं चिंचेचं झाड होतं. त्या झाडाखाली सावली होती छानपैकी आणि त्याच्या खाली गुरं बांधलेली बघा सावलीत. तोपर्यंत दिसलं मला एक रेडकाचं व्हिडिओ करायला गेलं तर रेडकू लागलं लाजायला काय कोणाच ठाऊक. बघीनच इकडं बराच उशीर थांबलो. मग शेवटी जरा बघितलं मग वाईट केला व्हिडिओ त्याचा पण. असेच गावाकडचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम गावगाडी पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.